गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभं ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण सद्गुरूंचं वंदन बघतोय आणि मागच्या ह्याच्यात आपण असं बघितलं की ही विरुद्ध अर्थाची जी तत्व आहेत, कारण विरुद्ध गोष्टींची जी तत्व आहेत ती सगळी एकत्र बांधून ठेवण्याचं जे काम आहे ते सद्गुरू करत असतात, आपल्या अंतर्यामी अंतरात्मा करत असतो. त्यामुळे विरुद्ध एकत्वे नांदवणारे असं सद्गुरू आहेत. म्हणजे हे सद्गुरू जे आहेत ते विरुद्ध गोष्टी एकत्र आणतात. आपल्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचभौतिक तत्व आहेत, जी खरं म्हणजे आपण बघितलं तर एकमेकांना झडप घालून विलयाकडे नेणारी सुद्धा आहेत. पण आपल्या शरीरात ती एकत्र आली तर ती सुद्धा एकत्रितरित्या सगळ्यांना बांधून ठेवायचं आणि त्याची त्याची कामं करायला लावायची. हे जसं त्या अंतरात्म्याचं काम आहे, त्या परब्रह्माचं काम आहे, त्या शुद्ध आत्म्याचं काम आहे, त्याप्रमाणे हे सद्गुरू जे आहेत ते या भूतलावरचे म्हणा किंवा ब्रह्मांडातलं म्हणूया, ब्रह्मांडातलं जे शिवापासून तृणापर्यंत जगद्रूपाने जे सगळं वैशिष्ट्य आहे ते एकत्रितपणे सांभाळणारा असा हा सद्गुरू आहे. आता हे म्हणताना पुढे त्यांनी सद्गुरूंचं वर्णन तसंच पुढे केलेलं आहे आणि जवळजवळ शेवटच्या ओवीपर्यंत जर आपण बघितलं या प्रकरणातल्या, तर उपमांवरती उपमा, दृष्टांतावरती दृष्टांत, तुम्हाला हा पटला नाही का, बरं हा दृष्टांत घ्या, तो पटला नाही का, मग तो घ्या. इतक्या तऱ्हेनी म्हणजे करतळावरी आवळा ठेवला, तो जसा सगळ्या बाजूनी पाहता येतो त्याप्रमाणे त्यांनी हे वर्णन केलेलं आहे सद्गुरूंचं. मग मी सगळ्या बाजूनी त्यांचं वर्णन करतोय, तुम्हाला जे पाहिजे असेल, तुम्हाला जे पटेल ते घ्या, कारण प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी वेगळी असते. त्यामुळे त्याला जे आकलन होईल त्याप्रमाणे त्यांनी घ्यावं असं ज्ञानदेव सांगतात. आणि म्हणून त्यांनी सगळ्या प्रकारे सद्गुरूंचं वर्णन करून दृष्टांतावर दृष्टांत दिलेले आहेत आणि सद्गुरूंचं महत्व पटवून दिलेलं आहे. असं हे दुसरं प्रकरण आहे. त्यातल्या ह्या शेवटच्या ओव्या आपण थोड्या फास्ट बघूया, कारण दृष्टांत आहेत आणि ते कळण्याला फारसे काही अवघड आहेत असं वाटत नाही. त्यातनं काही शंका असेल तर आपण नंतर बघता येईल, पण तरी सुद्धा इथे त्यांनी 61व्या ओवीपासून आता आपण सुरुवात करणार आहोत. म्हणून शिष्य आणि गुरुनाथू किंवा शिष्य आणि सद्गुरू असं पण काही ठिकाणी आहे. म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतो दोहो ठाई. म्हणून सद्गुरू आणि शिष्य ही नातं आहे, ते नातंही असू दे, ती दोन व्यक्ती आहेत असं आम्ही म्हणतो, कारण हा सद्गुरू आहे, हा सत्शिष्य आहे. हे रामकृष्ण परमहंस आहेत, हे विवेकानंद आहेत, हे रामदास आहेत, हे कल्याण स्वामी आहेत. आम्ही दोन मानतोय ना, ते हे प्रियू असू दे, प्राणेश्वरी असू दे, पण ही दोन परस्पर जे गोष्टीची भिन्न आपल्याला दिसणारी गोष्टी आहेत, दोन व्यक्तिमत्व आहे, ती दोन नाहीच आहेत हो, ती एकच आहे असं ते आपल्याला पटवून देत आहेत. या सद्गुरूंनीच खरं म्हणजे आपला आनंद प्राप्त करण्यासाठी घेतलेली ही दोन रूप आहेत. परब्रह्मानी सुद्धा आपल्याला आनंद होण्याकरता एकाकी न रमते वाटतं म्हणून आपल्यातनच त्या मायेला निर्माण केलं, तिचंच ते दुसरं रूप आहे. मग हे जसं आहे तसं सद्गुरूंनी सुद्धा आपल्या आनंद प्राप्तीसाठी ही दोन रूप घेतलेली आहेत. आता सांगणारा सद्गुरू आहे आणि ग्रहण करणारा शिष्य आहे, अशी दोन रूप जरी घेतलेली असली तरी जाणणारा
आणि जाणकारही असायला लागतो आणि सांगणारा ऐकणारा असा भेदही असावाच लागतो. त्याशिवाय कोणी कुणाला सांगायचं? हे जसं आहे म्हणून ते कोणी कुणाला सांगायचं याचं उत्तर देण्याकरता त्या सद्गुरूंनीच ही 2 रूपं घेतलेली आहेत. आता अर्जुनाला सुद्धा गीता सांगताना त्यांनी काही परिपूर्ण विरघळून टाकलं नव्हतं. आपल्यामध्ये एकरूप करून घेतलं नव्हतं. त्याला थोडं वेगळं ठेवलं होतं. देवाला सुद्धा त्याला थोडं वेगळं ठेवावंसं वाटलं, कारण त्यांनाही वाटत होतं, की मी आता एवढं सगळं रहस्य सांगणार आहे. गुह्यात गुह्यतम ज्ञान देणार आहे आणि हे कोणीतरी ऐकलं पाहिजे. म्हणजे ऐकणार कोणतरी वेगळा असायला पाहिजे, दुसरा असायला हवा. हे जसं आहे, तसं सद्गुरू आणि शिष्य म्हणून त्यांनी आपल्यातनं शिष्याला निर्माण केलेलं आहे, अशी ही नरनारायणाची रूप आहेत. इतकंच काय बुद्धिबळ खेळताना सुद्धा आपण जर बघितलं, मागे उदाहरण दिलेलं आहे मी हे, की बुद्धिबळ खेळताना दुसरं कोणीच नाहीये खेळायला. पण तरी आपणच तिकडचं मांडतो, इकडचं मांडतो आणि त्यावेळेला एकदा त्या बाजूने विचार करतो, एकदा ह्या बाजूने विचार करतो आणि बुद्धिबळ एकच खेळणारा असतो, पण 2 रूपं घेऊन विरुद्ध बाजूला बसून एकमेकांना हरवण्याच्या दृष्टिकोनातनं तो खेळत असतो. मग हे जसं आहे, तसंच सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं आहे. आता हे सद्गुरू आणि सत्शिष्य हे दोन्ही एकच रूप आहेत. हे कसं आहे? यासाठी त्यांनी आता पुढचे दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली आहे. त्या दृष्टांताकडे आपण भरभर नजर टाकूया आणि पुढे होऊया. का सुवर्ण आणि लेणे, का सुवर्ण आणि लेणे, वसते एके सुवर्णे, वसते चंद्र आणि चांदणे, चंद्रीच जेवी. 62व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. आता सोनं आणि त्यापासून तयार केलेले दागिने, हे अलंकार ज्याला आपण म्हणतो. दागिने वेगळे आणि सोनं वेगळं असं आपण म्हणतो की नाही, की नाही नाही हे ना ह्या पाटल्या आहेत, ह्या बांगड्या आहेत, हे अमक आहे. म्हणजे अलंकार वेगळे आहेत आणि सोनं वेगळं आहे आणि सोन्याची चीप आहे किंवा सोन्याचं काय बिस्किट आहे. तर आपण म्हणतो हे सोनं आहे आणि ते दागिने आहेत. पण सोनं आणि दागिने हे दिसायला वेगवेगळे दिसले तरी ते वेगळे आहेत का हो? दोन्हीमध्ये सुवर्णत्व आहेच ना. सुवर्णच आहे. ते दोन्ही सोनंच आहे. आता सहज दाखला द्यायचा झाला तर पूर्वीच्या काळी लोकं असं नाही म्हणायचे, की तुम्ही कोणते दागिने घालणार आहे? तो पाटल्या का बांगड्या का काय? असं नाही म्हणायचे. किती सोनं मुलीच्या अंगावर घालणार आहात? हा प्रश्न असायचा ज्येष्ठ लोकांचा. किती सोनं? म्हणजे दागिने कोणते का घाला ना, सोनं किती घालणार आहे हे महत्वाचं होतं. कारण त्या दागिन्यांमध्ये अंतर्यामी सोनं असतंच. दिसायला दोघं वेगळे आहेत, पण मुळामध्ये ते सोनत्व, ते सुवर्णत्व एकच आहे. तसंच सद्गुरूंचं आणि सत्शिष्याचं आहे. हे दागिने हे आम्हाला मिळणारं सुख आहे, आनंद आहे. तो आमचाच आम्हाला उपभोगण्यासाठी आम्ही काही सोन्याचं बिस्किट गळ्यात घालून हिंडत नाही किंवा दाखवू शकत नाही. पण आम्ही अलंकार आपले घालू शकतो आणि लोकांपर्यंत आपलं दाखवू शकतो, आनंद व्यक्त करू शकतो. अशा पद्धतीने हे आपलाच आनंद व्यक्त होण्याकरता सद्गुरू आणि शिष्य ही त्यांनीच घेतलेली 2 रूप आहेत. पुढचा दृष्टांत जो दिलाय तो चंद्र आणि चांदणे यांचा दृष्टांत दिलेला. वसते चंद्र आणि चांदणे चंद्रीच जेवी. म्हणजे चंद्र आणि चांदण्या सुद्धा 2 वेगळ्या असत नाहीत. चंद्र असेल तरच चांदणं पडतं. म्हणजे चंद्र आणि चांदणं हे त्याचंच दुसरं रूप आहे. चंद्राच्याच आधारावर पडणारं हे चांदणं हे दुसरं रूप आहे. ते त्याचंच रूप आहे खरं म्हणजे. चंद्र आणि चांदणं आम्ही म्हणताना वेगळे म्हणतो. पण अमावास्येला चांदणं पडतं का हो? अमावास्येला चांदणं कुठे पडेल? चंद्रच नाही तर चांदणं कसं पडणार? मग हे जसं आहे त्याप्रमाणे चंद्र आणि चांदण्या या 2 कल्पना वेगवेगळ्या आहेत, पण आधार त्याचा चंद्रच आहे. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो चंद्र आणि चांदणं जरी वेगळं असलं, तरी सुद्धा मुळात तो चंद्रच आहे. या पद्धतीने मुळात ते सद्गुरूच आहेत. त्या सद्गुरूंनी 2 रूपं घेतलेली आहेत. हे वेगवेगळं नाहीत. ह्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. त्या आम्हाला भासमान होत असतात म्हणून आम्ही त्याला वेगळं म्हणतो. पण त्यांच्या दृष्टिकोनातनं ज्ञानदृष्टीने पाहिलं तर मात्र ते दोन्ही एकच आहेत. आता इथे सुद्धा आपण म्हणतो, की विश्वरूप चांदणं जे पडलेलं आहे म्हणजे हे सगळे चराचरामध्ये जे बरं स्वप्रकाशाचं
वृत्तीशून्य अवस्था जी परब्रह्माची आहे, त्यातून जो स्वयंप्रकाश बाहेर पडलेला आहे, वस्तुप्रभा ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्यातनं आम्हाला हे विविध वस्तूंची प्रभा दिसते. हे दिसतं. हे दिसतं ज्या वेळेला, त्यावेळेला ते विश्वरूप चांदण म्हणजे त्याचीच वेगवेगळी घेतलेली नामरूपात्मक चराचर सृष्टी आहे. हे त्याच्या स्वप्रकाशाचंच पडलेलं चांदणं आहे. वृत्तीशून्य अवस्थेचा जो स्वयंप्रकाश आहे, त्याचं पडलेलं चांदणं आहे. हे जसं आहे तो तोच आहे. हे त्यानीच घेतलेली विविध रूप आहेत. हे त्यानीच त्याच्या आनंदासाठी निर्माण केलेली रूप आहेत. तसंच हे सद्गुरू आणि शिष्य आहेत. मग पुढच्या ह्याच्यात ते म्हणतात, की नाना कापूर आणि परिमळ. बघा पुन्हा तेच दृष्टांत आलेले आहेत. कापूरची केवळू, गोडी आणि गुळू, गुळूची जेवी. तिथे नाना म्हटलेलं आहे. ते नाना याचा अर्थ अथवा. आता हे नाही का पटते, हे नाही का समजते. बरं तुम्हाला कापूर आणि परिमळ हे नेहमीचं उदाहरण तर माहिती आहे ना, तेच सांगतो. असं म्हणून ते म्हणतात ठीक आहे. ते हे नाही का, बरं हे घ्या म्हणजे अथवा. अथवा ते नाही का पटलं बा, अथवा हे घ्या असं. नानाचा अर्थ अथवा असा अर्थ होतो. तर हे पटत नाही का, दुसरं सांगतो. आता मग त्यांनी हे दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते कापूर आणि परिमळू आणि गोडी आणि गुळू. आता याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो कापूर वेगळा आहे, बरोबर की नाही. हा कापूर आहे असं आम्ही दाखवू शकतो दृश्य स्वरूपामध्ये. आणि पेटवल्यानंतर त्याचा जो सुगंध येतो तो हा परिमळू आहे, म्हणजे हा सुवास आहे, सुगंध आहे. पण कापरापासनं त्याचा सुवास वेगळा करता येत नाही. नुसती वडी जरी हातात घेतली आणि त्याचा सुवास घेतला तर निश्चितपणे तो आपल्याला येतो. ते मला जरा सुगंध वेगळा करा आणि कापूर वेगळा करा, असं होत नाही. ते त्याचंच रूप आहे. जसं गुळ आणि गोडी. आता गुळ म्हणजे गोडी आहे का? नाही. आम्ही म्हटलं मला ना गोडी खूप त्याची गोडी वेगळी आहे. कशाची? श्रीखंडाची का बासुंदीची का गुळाची का साखरेची? गोडी वेगळी आहे. पण गुळ आणि गोडी, पण गुळाची गोडी आहे ती त्याच्याशी एकरूपच झालेली आहे. ती वेगळी नाहीच आहे आणि वेगळी काढताही येत नाही. गुळाची गोडी असू दे, कापराचा सुगंध असू दे, हे त्याच्याशी एकरूपच झालेले आहेत. तसे सद्गुरू आणि सत्शिष्य हे एकरूपच आहेत. ती दोन वेगवेगळी रूप आम्हाला भासतायत, पण ते सद्गुरूंनीच आपल्यासाठी निर्माण केलेलं स्वांत सुखाय असं सत्शिष्याचं नरनारायणाचं जोडी आहे. अशा पद्धतीने त्यांनी सांगितले. इथे एक आपल्याला सहज गंमत म्हणून सांगावंसं वाटतं, की पहिला जो दृष्टांत त्याने दिलेला होता, की सुवर्ण आणि अलंकार. तर त्या त्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सुवर्ण आणि अलंकार हे रूप आहे. दागिने हे रूप आहे त्याचं. चंद्र आणि शीतलता, याच्यामध्ये शीतलता हा स्पर्श आहे. कापूर आणि परिमळू याच्यामध्ये सुगंध आहे, म्हणजे गंध आहे त्याच्यामध्ये. आणि गुळ आणि गोडी याच्यामध्ये रस आहे. आणि हे सगळं ते शब्द रूपाने सांगतायत. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 ह्याची उदाहरणं त्यांनी प्रत्येक वेळी दिलेली आहेत. आणि प्रत्येक वेळेला आपण जर बघितलं तर ही अशा पद्धतीने शब्द स्पर्श रूप रस गंध अशीच ही उदाहरणं येतात. क्रम उलटा सुलटा असू शकतो, पण हेच असतं. कारण या पंचविषयातनं आपल्याला बाहेर पडायचंय. आणि हे पंचविषयातून बाहेर पडून आपल्याला ते पंचविषय त्या परब्रह्माकडे वळवायचे आणि ते तिकडे वळून त्याच्यातच विसर्जित करायचे. मग तो आणि मी तरी कुठे वेगळा राहणार आहे. त्यांनी मला त्याच्याच आनंदासाठी निर्माण केलेलं आहे. अशा पद्धतीने ते असल्यामुळे प्रत्येक वेळे शब्द स्पर्श रूप रसगंध अशा पद्धतीने त्यांनी ही उदाहरणं दिलेली आहेत. पुढे ते असं म्हणतात, कापूर आणि परिमळ झाल्यानंतर मग ते म्हणतात 64व्या ओळीमध्ये, तैसा गुरु शिष्य मिसे हाची एक उल्हासे, जरी काही दिसे दोन्हीपणे. पुन्हा सारांश रूपाने सांगितले की दिसायला दोन दिसतायत पण असतात एकच. बघा, माझं पहिलं वाक्य केव्हा तरी ह्याच्या आधी बऱ्याच वेळा म्हटलेलंच हे वाक्य मी पुन्हा म्हटलंय. दिसायला दोन दिसतायत पण असतात एकच. हा अद्वयाचा भाग आला. तो अद्वयाचा भाग किंवा तो धागा त्यांनी कुठेही सोडलेला नाही. उपमा देताना, दृष्टांत देताना हा अद्वयाचा धागा त्यांनी
घट्ट धरून ठेवलेलं आहे, की दिसतात दोन लाटा आणि तरंग, दिसतात दोन पण असतात एकच, पाणीच आहे. हे जसं आहे ना, मागे सांगताना हा उल्लेख आपण बघितला होता, की अद्वयामध्ये दिसतात दोन पण असतात एक, आणि अद्वैतामध्ये दोन नाही एकच आहे असं खणखणीत सांगितलेलं असतं. पण अद्वय आणि अद्वैत ह्यात फक्त मांडणीचा फरक आहे, मूळ तत्वामध्ये फरक नाही. त्यामुळे शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञानच अनुसरून त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. पण तरी सुद्धा आपली एक स्वतंत्र प्रतिभा, आपला एक स्वतंत्र चिदविलास त्यांनी इथे मांडलेला आहे, आणि तो शैव तत्वज्ञानाप्रमाणे मांडलेला आहे. याबद्दल आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे. म्हणून हा अद्वयाचा धागा, दिसतात दोन असतात एक, हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागू पडतं, ते सांगण्याची आवश्यकता नसते. म्हणून ते म्हणतात, तैसा सद्गुरु तैसा गुरु शिष्य मिसे, हाची एक उल्हासे, जरी काही दिसे दोन्हीपणे. वरवर पाहता गुरु आणि शिष्य नामरूपात्मक दृष्टीने पाहिलं तर वेगवेगळे वाटतात. पण सद्गुरु कसे आहेत? सद्गुरु अमर्याद दिक्कालादित केवळ स्फूर्ती मात्र चैतन्य खचाखच भरलेलं आहे, आणि समग्र वस्तू ज्यात, म्हणजे त्याची ही वस्तू प्रभा पडलेली आहे, सूर्य आणि त्याची किरण ही जशी सूर्यप्रभा तशी ही वस्तू प्रभा पडलेली आहे. आणि हे जे सद्गुरु आहे ते चैतन्य त्यांच्यातनं जे उफाळून बाहेर पडतंय, ते ग्रहण करण्यासाठी कोणीतरी पाहिजे. ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्यांनी आपल्यातनच आपल्याला निर्माण केलं, तो शिष्य झाला. एक सांगणारा झाला, एक ऐकणारा झाला, एक नर झाला, एक नारायण झाला, पण दोन्हीही ब्रह्मानंदातच रमणारे आहेत, आनंद स्वरूपच आहेत. त्यामुळे हे फक्त दोन दिसायला दिसत आहेत, पण मुळात ते तत्व जे आहे ते अस्तिभाती प्रिय अशा पद्धतीच आहे. आणि त्यामुळे असतची असे अशाच सद्गुरूंनी किंवा अशाच परब्रह्मांनी घेतलेली ही दोन रूप आहेत, कारण परब्रह्म आणि सद्गुरू पण एकच आहे. मग पुढे त्यांनी आणखीन काही दाखले दिलेले आहेत. ते दाखले देताना ते असं म्हणतात, आरसा आणि मुखी, म्हणजे 65व्या ओळीमध्ये, आरसा आणि मुखी मी दिसे हे उखी. उखी म्हणजे लटक, खोट. खोट म्हणजे दिसतंय, मिथ्या ज्याला आपण म्हणतो ना, ते खरं म्हणजे उखी या शब्दाचा अर्थ आहे. पण खोट आहे, लटक आहे असं आपण जे म्हणतो ते. पण मिथ्या आणि खोट याच्यात फरक आहे ना. सत्य म्हणजे असतची असेल, असत्य म्हणजे नाहीच नाही, आणि मिथ्या म्हणजे जे अज्ञान काळी तर खरं वाटतंय, पण ज्ञान झाल्यानंतर त्याचा निराश होतोय, ते मिथ्या आहे. त्यामुळे उखी म्हणजे इथे थोडस मिथ्या, लटक अशा पद्धतीने त्या क्षणी खरं वाटणार. म्हणून आरसा आणि मुखी मी दिसे हे उखी, आपुलिये ओळखी जाणे मुख. आता पुन्हा आरसा आणि दृष्टांत तोच दिलेला आहे. आपल्याला आरशात आपण आपलं मुख दिसतं, आपण पाहत असतो, त्यावेळेला त्या मुखाला असं वाटतं की मी आरशात दिसतोय, बर का. मुखाला असं वाटतं की मी आरशात दिसतोय. ते मुख आपल्याच ज्ञानाने, म्हणजे आपणच आपल्याला प्रकाशित करत असतं. बघा, आपण आपल्याला स्वसंवेद्य असल्यामुळे प्रकाशित करत असतो. तुम्ही तुम्हाला प्रकाशित करत असता, मी मला प्रकाशित करत असते, म्हणून आपण एकमेकांना दिसतो, कारण आपल्यामध्ये तो परब्रह्माचा स्वसंवेद्य प्रकाश आहे. स्वयंप्रकाश ज्याला म्हटलं जातं तो आहे, आणि तो आहे म्हणूनच आम्ही प्रकाशित होतो. आणि मग आम्ही प्रकाशित होतो तेव्हा आम्हाला आमचं मुख आरशात दिसतं. पण इथे ते काय म्हणतात, मुखाला असं वाटतं की मी आरशात दिसतोय. आपल्याबद्दल ते बोलत नाहीत, मुखाबद्दल बोलतात. आणि हे मुख जे आहे ते आपल्याच ज्ञानाने आपल्याला पाहत असतं. आरशातली व्यक्ती किंवा आरशातलं मुख हे लटक आहे, ते काही खरं नाहीये. ह्याने हातपाय हलवले की ते हलतंय, तसं मुख हलवलं की ते मुख हलतंय. म्हणजे ते लटक आहे, प्रतिबिंब हे भ्रमात्मक असतं. हा मीचा केवळ भास झालेला असतो, आणि त्यामुळे तो आणि मी एकच आहोत हे मला पक्क ठाऊक असतं. पण मीच माझ्या मुखाला प्रकाशित केलेलं असतं, आणि ते मुख मी पाहत असतो, आणि बिंबाच्या सापेक्षतेने आलेलं ते प्रतिबिंब असतं. तसंच सद्गुरु हे प्रकाशितच असतात,
स्वयंप्रकाशितच असतात, पण त्यांनी आपल्यातनं निर्माण केलेला सत्शिष्य हाही स्वसंवेद्य स्वयंप्रकाशितच असतो. म्हणून ते दोघं आपल्याला दोन भासतात, पण असतात एकच. ज्ञान पातळीवरून पाहिलं, ज्ञान चक्षुंनी पाहिलं, ज्ञान दृष्टीने पाहिलं, तर ते आणि मी वेगळे नाहीच, एकच आहे. आणि हे सापेक्षतेने सद्गुरू आणि शिष्य वेगळे नाहीच आहेत, हे आपल्याला प्रत्येक वेळेस बिंब आणि प्रतिबिंब वेगळं नाहीच आहे. मुखाला बिंबत्व येतं तेव्हाच प्रतिबिंब निर्माण होतं. म्हणजे हे मुख आरशाच्या उपाधीने आपल्याला दिसतं तेव्हाच ते होऊ शकतं. एक थोडा वेगळा विचार करून बघूया. मला हे सारखं तेच तेच आपण सांगतोय, त्याच्यात थोडं आपल्या ज्ञानदृष्टीने, आपली ज्ञानदृष्टी नाहीये याची मला पण जाणीव आहे, माझ्यात नाहीच आहे. हे आम्ही जे बघतोय ते सगळं चर्मचक्षूंनी बघतोय, आणि हे चर्मचक्षू आपल्या ज्ञानदेवांना पक्के माहिती आहेत की आपण कशाने बघतोय. म्हणून ते प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतात ज्ञानदृष्टीने पहा, ज्ञानदृष्टीने पहा. पण मग हे ज्ञानदृष्टीने पाहायचं म्हणजे नक्की काय होत, एवढी आमची पात्रताच नाहीये. ते म्हणतात ठीक आहे, तेही नाही का जमत आहे तुम्हाला, मग मी सांगतो तुम्हाला, पुढचेही दृष्टांत देतो, पण तरी सुद्धा आपण थोडासा प्रयत्न करून बघूया. आपण प्रयत्न करून बघताना मी असं म्हणेन की अ व्यक्ती ब व्यक्तीला बघते. असं आपण एक उदाहरण देऊया, वृक्ष उदाहरण आहे खरं म्हणजे, पण तरी हरकत नाही. अ ब ला पाहतोय आणि ब अ ला पाहतोय. आता ह्याच्यात काही विशेष आहे का मी सांगितलं नाही. आपण दुसऱ्याला पाहतो, दुसरा आपल्याला पाहतो, हे काय आपल्याला विशेष वाटतं का? विशेष नाही वाटत. खरं म्हणजे ते काही त्याच्यात विशेष नाहीच आहे. पण तरी अ नी ब ला पाहणं आणि ब नी अ ला पाहणं यात काही विशेष नाहीये. ती स्वाभाविक स्वसंवेद्य प्रक्रिया, जाणीव प्रक्रिया आहे. जाणीव आहे म्हणून दिसतंय. पण बघा आपल्या मनामध्ये जाणीव असते. हां. तर अंतःकरण पंचकात जाणीव असते. असं आपण जर गृहीत धरलं, तर मनाला जाणीव असते. मी रस्त्याने जाताना माझ्या शेजारून एखादी व्यक्ती गेली आणि माझ्या मनाने त्याला पाहिलंच नाही मी, तर ते जाता जाता म्हणजे इतकी कडेने गेली पण मला बघितलंच नाही. आपण म्हणतो, अरे हो, माझं लक्षच नव्हतं बरं का. म्हणजे काय, ब ला पाहतो आणि ब अ ला पाहतो, हे केव्हा, जेव्हा तिथे स्वसंवेद्याची दोन्हीकडे जाणीव असते तेव्हा. किंवा काही वेळेला असं असतं, माझ्यात जाणीव निर्माण झाली, मी तिला पाहिलं, पण तिचं लक्षच नव्हतं, कारण ती वेगळ्याच विचारात चाललेली होती. तिला पाहायचं नव्हतं असं काही नाही, पण ती पाहूच शकली नाही. ही इथे जाणीव एकाच बाजूनी झाली. हे थोडंसं जर आपण लक्षात घेतलं, तर आपल्याला लक्षात येईल की अ नी ब ला पाहिलं, ब नी अ ला पाहिलं, त्यांच्या दोघांमध्ये जाणीव निर्माण झाली, हे सगळं ठीक आहे. दोघांनी हाय हॅलो केलं आणि गेले. पण ज्या वेळेला अ नी ब ला पाहिलं आणि त्याच्या मधामध्ये उत्कट असा भाव निर्माण झाला आणि ब नी अ ला पाहताच, अरे बाप रे, किती वर्षांनी भेटली, काय अगदी म्हणजे असं उफाळून आलं प्रेम इतक्या वर्षाचं. हे जसं एक आपली प्रक्रिया असते बघा आपल्या शरीरामध्ये. आणि अ नी ब ला पाहताच अत्युत्कट असा भाव निर्माण झाला आणि ब नी अ ला पाहताच त्याच्या मनामध्ये सुद्धा तसा भाव निर्माण झाला. त्या पद्धतीने दोन्ही बाजूनी जाणीवा जागृत झाल्या आणि या जाणीवांचं एकरूपत्व झालं की परस्पर मनाचा साक्षात्कार झाला. एकमेकांना मिठीच मारली, एकरूपच झाले. हा जो प्रकार आहे ना, तो सद्गुरू आणि सत्शिष्यांचा आहे. अंतःकरणामध्ये जाणीव निर्माण झाली, जी संवित निर्माण झाली, हीच निखळ शुद्ध स्वरूपात ज्याची जी जाणीव आहे, ती एकलत्वाची जाणीव, ते एकम एव अद्वितीयाची जाणीव जर आपल्यामध्ये निर्माण झाली आणि आपण त्या जाणीवेने भारावून गेलो आणि त्याच्याशी एकरूप व्हायला लागलो आणि त्याच क्षणी तत्क्षणी जर सद्गुरु कृपा झाली, तर ते तत्वही आपल्या ह्याने भारावून जातं आणि त्याच्याशी एकरूपत्व येऊ शकतो. आत्मा आत्मसुख देखे आरसिया जिये. आरशात जसं आपलं आरशात मुख पाहावं आणि माझंच मी पाहायला जावं, त्याप्रमाणे आत्मा आत्मसुख देखे.
ते जे परब्रह्माचं आत्मतत्व आहे ते तत्व आणि मी, माझं अंतरंगातलं आत्मतत्व एकरूप होऊन जातं आणि मग आत्मा आत्मसुख देखे आरिसा जैसे. हे आत्मा आत्मसुखा देखे हे बऱ्याच वेळा नंतर आलेलं आहे. आता इथे कुठे ओवीत उल्लेख नाही, पण या दृष्टीने आपण ह्या ज्ञान दृष्टीने जे पाहिजे की या पद्धतीने पाहायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला याचं ज्ञान होतं. म्हणून ते म्हणतात तुम्ही तत्वदृष्ट्या पहा ना. ज्या वेळेला हनुमंत सुद्धा म्हणतो तत्वदृष्टीने पाहिलं तर तुम्ही आणि मी एकच आहोत. हनुमंताचा श्लोक आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. देहबुद्धी तू दासोहम, ते पाहिलेलं होतं. मग सद्गुरू आणि शिष्य यांच्यात वेगळं नाही, तुम्ही त्या ज्ञानदृष्टीने पहा आणि त्या ज्ञानदृष्टीने पाहत पाहत सद्गुरू आणि तुम्ही शिष्य एकरूप आहेत हे जर कळलं तर निश्चितपणे पुढे जाऊन मी आणि परब्रह्म तत्व एकच आहोत ह्या उफाळून येणाऱ्या जाणीवा आहेत त्या एकरूप होतात. ते आत्मस्वरूप जागृत होणं आहे आणि ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात पुढचा दृष्टांत देताना ते असं सांगतात, पहा पा. त्याच्यामध्ये पहा पा निरंजनी निदेला 66वी ओवी. पहा पा निरंजनी निदेला तो निर्विवाद एकला परिचेता चेतविता झाला दोन्ही तोची. सोपा अर्थ आहे खरं म्हणजे. पण आता पहा पा त्याची सांगण्याची पद्धतच इतकी सुंदर आहे ना की जरा काही ज्ञानदेव समोर बसल्यात नाही आपल्याला सांगतायत असंच वाटतं. ते आपण जेव्हा अमृतानुभव वाचतो त्यावेळेला की पहा पा पटतंय का नाही पटत आहे का पहा. आता मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो बरं का. आता लक्षात घ्या जरा नीट. आपण जे म्हणतो ना की लक्ष देऊन ऐका. हा असं आपण नाही का लहान मुलांना वगैरे सांगतो मी काय सांगतेय ते एकदा जरा नीट लक्ष देऊन ऐक रे असं आपण म्हणतो की नाही नातवंडांना वगैरे मुलांना वगैरे. कारण ती काहीतरी गप्पा मारत असतात आणि ऐकत असतात तेव्हा हो ग आई ऐकलंय ग असं म्हणतात. तर हे जे लक्ष देऊन ऐका हा जो प्रकार आहे ना ते आपल्याला संत बरेच वेळा सांगतात एकाग्र चित्त करून ऐका अंक करून ऐका वगैरे. इथे हे आपल्याच बोली भाषेमध्ये सांगतात पहा पा. पहा पा म्हणजे लक्षात घ्या म्हणजे लक्ष घेऊन ऐका असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा जो खुलासा त्यांनी केलेला आहे निरंजनी निदेला तो निर्विवाद ऐकला. निरंजन. आता निरंजन म्हणजे काय आहे की खरं म्हटलं तर निरंजन याचा अर्थ अंजन नाही असा म्हणजे लेप नाही असा. निर्लेप हा खरा म्हणजे अर्थ आहे त्याचा. पण इथे जर आपण बघितलं तर निरंजन म्हणजे निर्जन कारण पुढे अरण्य म्हटलेलं आहे ना. निरंजनी निदेला म्हणजे एका निर्जन अशा अरण्यामध्ये वनामध्ये जंगलामध्ये हा झोपलेला आहे. एक ग्रहस्थ बाहेर चाललेला आहे या गावातून त्या गावात चाललाय. पूर्वीमध्ये जंगल विंगल असायची तर त्याप्रमाणे बघितलं आता बिल्डिंगची जंगल असतात सगळीमध्ये ते त्यावेळेला खरी जंगल असायची. आता तेथे ते विश्रांती घ्यायचे झोपायचे मग पुढचा प्रवास करायचा असं सगळं असायचं त्या काळामध्ये. ज्ञानदेवी अमृतानुभव माऊलींनी त्या काळात लिहिलेला आहे त्यामुळे त्यांनी ती उदाहरणं दिलेली आहेत. आता इथे ते म्हणतात निरंजनी तो झोपला म्हणजे अरण्य होतं. दाट अरण्यामध्ये तो एकटाच तिथं झोपला. निवांत शांत झोपला दमला थकला भागला म्हणला पुढचा प्रवास आपण नंतर करूया. आता तो तिथे झोपल्यानंतर त्याला जागवणारा कोण आहे. तिथे कोणीच नाही हो. तिथे कोणीच नाही आहे अशा ठिकाणी त्याला जाग कोण करणार आणि जाग केलं नाही तो उठणार कसा. मग जाग केलं नाही तर तो उठणारच नाही का असं कसं होईल. आम्ही जर झोपलो अगदी घरात झोपलो आणि आम्हाला गाढ झोप लागली आणि उठवलंच नाही कोणी तर आम्हाला जागच येत नाही असं होत नाही. आमची आम्हाला कधीतरी जाग येतेच ना हो. आत्ता नाही मग मग नाही उशिरा उशिरा नाही नंतर पण जाग येते ना. माझीच मला जाग येते हे निर्विवाद सत्य आहे. मग आता पहा पहा लक्षात घ्या त्याने त्यालाच जाग केलं हो म्हणजे त्याचा तोच जागा झाला. आता त्या तो झोपला होता त्याचा तोच उठला त्याचा तोच जागा झाला हे आम्हाला पटतं की नाही. तसं त्यांनी सांगितलंय त्यांनी त्यालाच जाग केलं. शब्द वेगळे वापरले. अलार्म नाही त्या जंगलामध्ये आईने उठवलं नाही. जंगलात तो गेलाय बाबा सिंहाची डरकाळी आली म्हणून तो उठला तर सिंह सुद्धा त्या दिवशी आला नाही काहीच नाही तरीही तो जागा झालाच. का झाला
त्याला दुसऱ्या कुणी उठवलं नाहीये, पण तरीही तो उठला. त्यांनी त्यालाच जागा केलं. आपण सुद्धा आपणच आपले, कुणी उठवलं नाही तर झोपेतून जागे होतो. अगदी गाढ झोप लागली तरी. हा सुषुप्तीचा दाखला ज्ञानदेवांनी दिलेला आहे. कारण सुषुप्ती ही अज्ञानाची अवस्था असली तरी ती आमच्या अगदी परिचयाची आहे. आम्हाला गाढ झोप शांतपणे लागते. हे आम्हाला परिचय आहे, त्याचा आम्हाला अनुभव आहे आणि म्हणून हा दृष्टांत आम्हाला दिलाय. पण जर विचार केला, ज्ञानदृष्टीने विचार केला, तर समाधी अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. सुषुप्ती आणि समाधी सारखीच आहे. पण ती ज्ञानाची अवस्था आहे, ही अज्ञानाची अवस्था आहे. आणि म्हणून अज्ञानाचा दाखला आधी आम्हाला दिला, कारण आम्ही अज्ञानात राहणारे आहोत. तर आम्हाला समजू शकेल की समाधीमध्ये त्याचा तोच जागा होतो, तेव्हा आम्ही म्हणतो याची समाधी उतरली. म्हणजे त्याचा तोच जागा होतो. हे जे आहे ना, आता ह्याच्यामध्ये बघा की झोपेतून झोपेतून जागणारा म्हणजे उठणारा आणि झोपेतून त्याला उठवणारा, दोन वेगळ्या व्यक्ती आहेत का? नाही. त्याचा तोच उठला. म्हणजे जागा करणाराही तोच आहे आणि जागा होणाराही तोच आहे. मग हे दिसायला दोन आहेत का? आपण म्हणतो एकाने उठवलं, एकाने नाही हो. त्यांनी त्याच्याच आतल्या जाणीवेनी त्याला उठवलं. म्हणजे तो आणि उठणारा एकच आहेत. त्याला उठवणाराही तोच आहे, उठणाराही तोच आहे. हे दोघं दोघी वेगवेगळे नाहीत. हे जसं आहे तसं सद्गुरू आणि सत्शिष्य दिसायला दोन दिसले तरी ते एकरूपच आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सेम दृष्टांत आपल्याला कळलाय की नाही असं त्यांना शंका येते हो. त्यांना वाटतं यांना गाढ झोपेचं तरी कळलंय ना, ठीक आहे आता आपण त्यांना थोडं पुढचं सांगूया. म्हणून त्यांनी पुढच्या ह्याच्यात 67व्या ओवीमध्ये हा दृष्टांत दिलेला आहे. ते तोची चेता तोची चेतवी, 67वी ओवी, हाची बुझे बुझावी, गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे न हा. आता तोची चेता आणि तोची चेतवी, चेववी चेतवी काही घ्या. आता इथे मध्ये काय जाग करणारा म्हणजे जागवणाराही तोच आहे आणि जागा होणाराही तोच आहे, हे आपल्याला त्यांनी सांगितलं. आता बघा ज्या वेळेला आता थोडं त्यांनी ज्ञानाच्या पातळीवर आपल्याला सुषुप्तीचा दाखला आपल्याला पटतो की आपणच आपले उठतो, हे आपल्याला कळतं. म्हणजे आपलाच आतला अंतरात्मा आपल्याला उठवतो, हे आपल्याला कळतं. पण आपण असं म्हणत नाही की अंतरात्म्याने उठवलं. आपण म्हणतो माझा मीच उठलो. आता माझा मीच हा फार अज्ञानाची अवस्था आहे ना, त्यामुळे आपण तसं म्हणतो. पण इथे आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला तत्वम असी असा बोध देणारे सद्गुरू आहेत. इथे बुझे आणि बुझावी हा शब्द त्यांनी प्रयोग केलेला आहे. बुझे म्हणजे जाणणे, बुझावी जाणून देणारा, असे दोघं. बुझे म्हणजे जो जाणतो तो आणि बुझवणारा म्हणजे जो जाणवून देतो तो. जाणवणारा कोण असतो? सद्गुरू. आणि जाणणारा कोण असतो? सत्शिष्य. तर त्या पद्धतीने त्यांनी सांगितले की तत्वम असी असा बोध करणारे सद्गुरू आहेत, ते करतात. आणि नंतर तो शिष्य काय म्हणतो, हो हो बरोबर आहे बरं का, तुम्ही म्हणता ते. त्याने त्याचं मनन चिंतन केलं की तो म्हणतो हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय ना तत्वमसी, तो तूच आहेस, मी तोच आहे, मी तोच आहे, हे त्यांनी जाणलं. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी हे त्यांनी जाणलं. म्हणजे तत्वम असी हे बोध करणारे सद्गुरू आहेत आणि बोध ऐकणारा म्हणजे ते ऐकून अहम ब्रह्मास्मी असं म्हणणारा सत्शिष्य आहे. जागवणारा सद्गुरू आहे, जागा होणारा शिष्य आहे. पण कुणी कुणाला जागवलं? सद्गुरूंनी सत्शिष्याला जागवलं असं आम्ही म्हणतोय. पण पहिला विचार केला तर सद्गुरूंनी त्यांच्यातलं ज्ञान दुसऱ्याला वाटून टाकण्याकरता, ओथंबून भरलेलं सगळं ज्ञान, प्रगट झालेलं ज्ञान, प्रवाही ज्ञान करण्याकरता आपल्यातूनच सत्शिष्याला निर्माण केलेलं आहे, ते दुसरे नाहीच आहेत. त्यामुळे हे दोन्ही जे आहेत, अहम तत्वमसी असं सांगणारे आणि अहम ब्रह्मास्मी असं म्हणणारा, हे दोघही जागवणारा आणि जाणणारा किंवा जाणवणारा, हे दोघही एकरूपच आहेत. अज्ञानातून तो जागृत झालेला आहे हे आपण म्हणतो, पण मुळात तो जागृतच आहे हो.
मुळात आपण सुद्धा जागृतच आहोत. आपण जागृत आहोत. कसं काय जागृत आहोत आपण? मला तर काही ब्रह्मज्ञान वगैरे झालेलं नाही, मग मी कशी जागृत असणार आहे? म्हणायचंच नाहीये मला, मला ब्रह्मज्ञान झालंय म्हणून. तुम्हालाही नाही, मलाही नाही, कारण तेवढी माझी पातळीच नाहीये. पण ज्या वेळेला जाणीव तर आमच्यामध्ये आहे. आम्ही जागृत आत्ता मुंगी येऊ दे किंवा एखादा डास डोळ्यासमोर येऊ दे किंवा तो हातावर बसू दे, चावू दे, फटकन मी तिथे असं मारते किंवा बाजूला करते. ही जागृतीच आहे ना माझी. अज्ञानाची आहे हो, पण जागृतीच आहे ना. म्हणजे जागृती माझ्यामध्ये आहे. फक्त मला ती परब्रह्माच्या दिशेने वळवायची. मग डास बसू दे नाहीतर काय वाटेल ते होऊ दे. कुत्ता जाने चमडी जाने, तो देह जाणे तो डास जाणे. त्याला वाटतंय प्यावंसं माझ्यातलं रक्त म्हणून तो बसलाय आणि टोचतोय मला. ही देहापासूनची विदेह स्थिती येणं हे ज्ञान आहे. आणि मग त्यावेळेला होणारं तत्त्वमसी सांगितल्यावरती मीच ते आहे, अहम ब्रह्मास्मी, ही जागृतीच आहे. पण ती ज्ञानातली आहे, ही अज्ञानातली आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे जागृत आम्ही पण आहोत. तसंच सत्शिष्य सुद्धा जागृत आहे. सद्गुरू तर जागृत आहेत. परब्रह्म जागृत आहे, जे आमच्यामध्ये तत्वमसी सच्चिदानंद स्वरूप भरलेलं आहे, ते जागृतच आहे. आम्हाला ते जागृत करतंय, पण आम्हाला जागृत होता येत नाही, कारण आम्ही अज्ञानामध्ये बांधलेलो आहोत. त्यामुळे इथे त्यांनी सांगितलंय, की आधी मी देह आहे असा समजणारा शिष्य आणि त्याचं असणारं जे विस्मरण त्याला नंतर म्हणजे तो स्वतः आहे, आत्मतत्व आहे, ह्याचं झालेलं त्याला जे विस्मरण आहे, ते एकदा नष्ट झालं, की मी कोण याची ओळख त्याला पटते ना. मी कोणची ओळख पटली म्हणजे ते ज्ञान त्याला झालं, की पटवून देणं आणि पटणं ह्याचं काही उरतच नाही. आणि पण पटवून देणं आणि पटणं ह्या मधली जी प्रक्रिया आहे तो परमार्थ मार्ग आहे. पण एकदा ते एकरूप झालं, की मेंदू, बुद्धी कशाचं कामच राहत नाही. ही आतलीच उर्मी, आतलीच जाणीव, जाणीव म्हणजे विष्णू, जो आपल्यात आहे, अंतरात्म्यात आहे, तोच एकरूप होऊन जातो आपल्या शरीरभर आणि ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. हे ज्ञानाच्या पातळीवरून पाहिलं तर सद्गुरू आणि सत्शिष्य दोन वेगळेच नाहीच, एकच आहे. आता इथे पुढे ते म्हणतात, कसे एकरूप आहेत. दर्पणे विण डोळा, आपुले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीळा सांगतो हे. त्यांनी पुढच्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. किंवा आपण असं म्हणूया, आता बघा, आपण नॉर्मल कोर्समध्ये एक म्हण म्हणा किंवा काय म्हणतो, दोन डोळे संसारी भेट दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. हे दोन डोळे किती शेजारी आहेत खरं म्हणजे. आपल्याच फक्त नाक मध्ये आहे हो, आणि नाक म्हणजे स्वर्ग बर का. फक्त तेवढंच एक स्वर्ग सुख मिळायचं बाकी आहे, ते मध्ये आहे. इथे दोन डोळे शेजारी आहेत पण भेट नाही संसारी, एकमेकांना भेटच होत नाही. पण दर्पणाशिवाय माझ्या दोन डोळ्यांना भेटीचे सुख सोहाळे भोगता आले पाहिजेत. हे अशक्य आहे का? नाही, शक्य आहे, असे इथे ज्ञानदेव म्हणतात. आम्ही अज्ञानाच्या पातळीवर म्हणतो दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. पण हे जे दोन डोळे आहेत ते अंतर्दृष्टी केली, ज्ञानदृष्टीवरती नेले, ती दृष्टी आत वळवली तर ते भेटतात ना. आपणच आपल्या डोळा पाहायचा आहे, डोळ्यांचा डोळा, तो आपली ज्ञानदृष्टी आली की आपल्याला हे पाहता येतं. अशक्य नक्कीच नाही. पण आमची दृष्टी जी आहे ना, ह्या दोन डोळ्यांची कायम बाहेरच भटकत असते. ती तिथून बाहेर पडत असते, ती आतमध्ये उलटतच नाही, आत उघडून घेताच येत नाही. आम्ही कायम बाह्य दृश्य विश्वात रमलेलो असतो. आम्ही आत्मसन्मुख होतच नाही, अंतर्दृष्टी करूनच घेत नाही. ही अंतर्दृष्टी झाली, ती आपलीच आपण आतमध्ये वळवली तर मात्र डोळ्याशिवाय डोळा पाहता येतो. हे त्यांनी इथे सांगितलंय. त्याचं कारण बघा, हे सगळं आत्मानुभवाचं जे रहस्य त्यांनी आहे ना, ते गुरु शिष्य भावाचं रहस्य या दृष्टिकोनातनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात, एकदा तुम्ही ते अंतर्मुख केलं ना,
की मग ती मागे फिरवणंच अवघड जातं. म्हणजे दृष्टी बाहेर असते तेव्हाही आम्हाला ती अंतर्मुख करायला खूप अवघड साधना करावी लागते. पण एकदा अंतर्मुख झाली की ती बाहेर वळतच नाही, ती भगवंताशीच सन्मुख होते. आणि मग भोगिता तरी लीळा सांगतो हे, मग ही जी भेट आहे ना, ती अत्यंत रहस्यमय भेट आहे. आपणच आपल्याला पाहिजे, आपल्या डोळ्यांनी आपल्यालाच पाहिजे, आपल्याच कानांनी आपल्यालाच ऐकायचंय, आपल्याच मुखाने आपल्यालाच ही मुख सुद्धा, वाणी सुद्धा अंतर्मुखच करायची आहे. मौनातच राहायचंय, बाहेर तर काही बोलत नाही. पण अंतर्मुख झाल्यामुळे या चारही वाणी इतक्या निवांत गप्पा मारायला लागतात, आत्मसुखाच्या गप्पा मारायला लागतात. आणि त्यांचं विसर्जन त्याच्यात होतं. ते पुढचं प्रकरण आहे. पण त्याच्यासाठी ही सुरुवात केलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक ओवी आहे अशी. त्याचं मी सांगते. 6व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायात 366वी ओवी आहे. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण पयाते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व ते मी. परतोनी ठाके बघा. आणि इथे म्हणजे देखत खेवो ओळखे. हे खेवो म्हणजे काय? तत्क्षणी. देखत खेवो पाहता क्षणी, म्हणता खेवो आहेत हे शब्द ज्ञानेश्वरीत आलेले. देखत खेवो म्हणजे पाहता क्षणी, म्हणता खेवो म्हणता क्षणी, पावता खेवो पावता क्षणी म्हणजे तत्क्षणी. त्याच्या आधीचा जो शब्द असेल त्यानुसार. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, परतोनी पाठी मोरे ठाके. हे मी पुढे जी माझी दृष्टी सतत धावत असते ती मी अंतर्मुख केली, म्हणजे आतमध्ये वळवून घेतली. मी अंतर्मुख होऊन माझं मलाच पाहिलं आणि समजलं की मी दुसरं कोणी नाहीये, मी ते तत्वच आहे. आणि हे कळल्यानंतर मी सद्गुरूंना म्हटलं, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, तत्वमसी. तुम्ही म्हणता ना, मी तेच तत्व आहे, अहम ब्रह्मास्मी, हे मीच आहे. हे मी अंतर्मुख केली दृष्टी, त्यावेळेला मला कळलं. हे त्यांनी त्या ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये. माझं मीच मला पाहिलं. समर्थही तेच सांगतात, पहावे आपणसी आपण या नाव ज्ञान. अहो समर्थ सांगतात, ज्ञानदेव सांगतात, अनेक संतांनी पहावा डोळ्यांचा डोळा, नामदेव वगैरे म्हणतात. सगळे संत हेच सांगतात, आपापल्या भाषेत सांगतात. मूळ मतीचा अर्थ तोच आहे. गुलाबराव महाराजांचं एक उदाहरण देते. गुलाबराव महाराज आपल्याला माहिती आहे, ते प्रज्ञाचक्षु म्हटलं जातं त्यांना. पण मुळामध्ये ते अंध होते. पण अहो त्यांची बाह्यदृष्टी गेली होती, पण अंतर्चक्षु इतके जागृत होते. ते जे गुलाब महाराज आहेत ते असं म्हणताना म्हणतात, म्हणजे त्यांच्या एका अभंगामध्ये ते म्हणतात, 2 ओळी फक्त आहेत, त्या आपण आधी बघूया. त्याच बघूया, आपण काय अभंग बघणार नाही. मुरडुनिया मुरडुनिया उलटवली नयन बाहुली, नंदतनय मंचकी मी शयन पावली. बघा, मुरडुनिया उलटवली. आता त्यांना खरं म्हणजे दृष्टी बाहेरची नव्हतीच, त्यांना ती आत वळवायची गरजच नव्हती असं आपण म्हणू, कारण आम्ही अज्ञानी आहोत. पण तसं नसतं. आपणही डोळे मिटून घेतले, क्षणभरापुरतो अंध झालो, आपल्याला पुढचं काही दिसत नाहीये, डोळे मिटून घेतले, पण तरी सुद्धा त्या डोळ्यांपुढे असंख्य व्यवहारातले व्यवहार चालू होतात. त्या डोळ्यापुढे आपण असंख्य चित्र उभी करू शकतो. स्वप्नावस्था आठवा. मग हे जसं आहे, डोळे बहिर्मुखच आहे, ती दृष्टी बहिर्मुख आहे, तोपर्यंत बाहेरच बघतो. मग ते डोळे असोत किंवा नसोत. पण त्यांनी काय म्हटलंय, ह्या ज्या बाहुल्या आहेत ना आपल्या डोळ्याच्या आतमध्ये, फार गोल असतात, काय त्या बाहुल्या म्हणतात त्याला. तर त्या ज्या बाहुल्या आहेत ना, त्याच्यामध्ये त्याची प्रतिमा पडते बाहेरच्या. हे सायंटिफिक रिझन सगळ्यांना माहिती असतं, आपण शाळेत शिकलेलो आहे की त्याची ती उलटी प्रतिमा त्याच्यामध्ये पडते, मग ती आपल्याला सुलटी होऊन दिसते वगैरे वगैरे. म्हणजे बाहेरची जी प्रतिमा आहे ती त्या आपल्या बाहुलीमध्ये जाते की नाही. मग इथे गुलाबराव महाराज म्हणतात, ती जी बाहुली आहे ना, त्याची जी प्रतिमा बाहेरून अशी आतमध्ये पडते ना, तर ती बाहेरून आत पडते, त्याच्या जी ती बाहुलीच उलटी फिरवा ना, म्हणजे जी आतली प्रतिमा आहे तीच त्याच्यात पडेल. आला माझा भाव, काय म्हणायचं ते, ती बाहुली उलटी फिरवा, म्हणजे बाहेरचं तर तुम्हाला काही दिसणारच नाही, कारण बाहुलीच उलटी फिरवली. आता आतलंच तुम्हाला दिसायला लागेल की नाही. हे डोळे अंतर्मुख करणे. मुरडुनिया उलटवली नयन बाहुली, हे त्यांना जमतंय. आम्ही साधना करू तेव्हा जमेल, तोपर्यंत नाही. हे त्यांना जमलंय.
आणि मग आतमध्ये एकदा दृष्टी फिरवल्यावर काय आहे हो, ब्रह्मच ब्रह्म आहे. चार वाणींचा लोप झालेला आहे, ते दृष्टीचा लोप झालेला आहे. आणि जे आत 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 मुरत गेले, ती दृष्टी इतकी खोल खोल गेली, ज्ञानदृष्टी, ती बाहेरचं तर काही पाहतच नव्हती, आतलंच तिने पाहायला सुरुवात. आतलं पाहायला सुरुवात केली म्हणजे आपण म्हणू काय, हाडं, सापळे, नाड्या हे पाहिलंय का? रक्ताभिसरण नाही हो. तो जो आतलं ब्रह्मतत्व आहे ते पाहिलंय, त्या मुळापर्यंत गेले, परावाणीच्या पलीकडे गेलेले. आणि मग काय झालं, नंदतनय मंचकी मी शयन पावली. मग जी मला झोप लागली, ती जागृतीची समाधीची झोप लागली. आणि मी कुठे त्या समाधीवरती कुठे बसले होते, नंदतनय म्हणजे नंदाचा जो मुलगा आहे श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाच्या मंचकी, त्याच्या पलंगावर मी झोपूनच गेले. त्याच्या पलंगावर झोपून गेले ह्याचाच अर्थ मी त्याच्यावरच आरूढ झाले आणि त्याच्याशीच एकरूप होऊन गेले. अहम ब्रह्मास्मी झालं. हे जे आहे ते मुरडुनिया उलटवली नयन बाहुली, नंदतनय मंचकी मी शयन पावली. मला याच्या 2 ओळी चूक मिळालेल्या होत्या, पण त्याच्यातनं हा अर्थ गर्भित झाला. एकदा कुठेतरी ऐकताना हे मी ऐकलं होतं. पूर्ण अभंग माझ्याकडे अजून प्राप्त झालेला नाही. कोणाकडे असेल तर जरूर आपल्या ह्याच्यावरती टाका. एनिवे, पण सांगण्याचा मुद्दा हा होता, हे जे त्यांनी सांगितलेलं आहे की डोळे जे आहेत ते त्यांनी, दर्पणे विण डोळा, काय गरज आहे डोळ्याला डोळ्याला पाहायची, तर त्याचा तोच पाहू शकतो, हे या पद्धतीने पाहू शकतो. मग पुढे त्यांनी म्हटलंय की एवम द्वैतासी उमसो, नेदी ऐक्यासी विसपुसो, सोयी रिकीचा अतिसो पेखितेसी पोखितसे. आता हे पुढच्या ह्याच्यामध्ये एवम द्वैतासी उमसो, उमसो म्हणजे प्रगट करणं. आता द्वैताला प्रगट होऊ न देता एकरूपत्वापर्यंत आलेले आहेत सद्गुरू आणि सत्शिष्य. त्यामुळे आता पुन्हा मागे फिरायचं नाहीये. मग द्वैत नाहीच आहे, एकरूपच झालेले आहेत. त्यामुळे द्वैताला प्रगट करू द्यायचंच नाही, कारण द्वैतात गेलं की पुन्हा झालं, दृश्य विश्वात गेलो, तिथं जायचंच नाही. आता आपण पुढे आलेलो आहे. त्यामुळे द्वैताला प्रगट होऊ न देता आणि ऐक्याला विस्कटू न देता, पुढे जे म्हटलेलं आहे ना त्यांनी की नेदी ऐक्यासी विसकुसो, म्हणजे ऐक्याला विस्कटू न देता, गुरु शिष्यांची ही सोयरीक जी आहे, हे जे नातं त्यांनी जमवलेलं आहे, हे आपल्याला अनुभवता येतं. ते दोन्ही तत्वरूपानी एकच आहेत, हे आपल्याला अनुभवता येतं. कसं अनुभवता येतं, तर एक दृष्टांत बघूया. की वस्त्र असतं, एखादं साडी घेऊया, साडीची घडी घेऊया, किंवा एखाद्या पंचाची घडी घेऊया, टॉवेलची घडी घेऊया, काही म्हणा. एका वस्त्राची चापून चोपून अगदी घडी केली, अगदी मस्त घडी केली, की इकडची सुरकुती तिकडं नाही, अगदी इतकी छान घडी केली आणि ते घडीच्या घडी तिथं ठेवली. हे ऐक्य आहे, त्या घडीचं सगळं एकत्र आहे, सगळं घट्ट बांधलेलं आहे, हे ऐक्य आहे. आता ती घडी चापून चोपून घातलेली जी घडी आहे, ती तशी बघितली तरी मी काय म्हणणार, ती साडी आहे. चापून चोपून घडी केलेली आहे, इस्त्रीची अगदी कडक, ती अशी चोपून ठेवलेली आहे, म्हणजे ती साडी आहे. ते वस्त्र आहे. आणि एकच त्याची अशी काठ उचलला त्याचा आणि अशी झटकली आणि ते उलगडलं. आता हे द्वैत झालं, सगळं उलगडलं. एक टोक उचकटून फेकलं, असं विस्कटलं, तरी पण मी काय असं म्हणत नाही की त्या साडीची एकदम साडीचा टॉवेल झाला. साडी असेल तर मी साडीच आहे म्हणणार. उस्कटलं तरी ती साडीच आहे आणि घट्ट घडी घातली तरी ती साडीच आहे. ऐक्य असू दे ते सद्गुरु सत्शिष्यच आहेत, ते द्वैत असू दे ते सद्गुरु शिष्यच आहेत, ते एकरूपत्वच आहे. विश्वात सुद्धा अशा अनंत घड्या घातलेल्या आहेत, पण त्या सगळ्यांचं एकच सूत्र आहे, ते तत्व एकच आहे. गुरु शिष्य हे विस्कटू न देता त्या गुरु शिष्याचं ऐक्य आपण अनुभवलं पाहिजे. ते अनुभवणं म्हणजे पाहावे आपण असे आपण, हे दोन्ही एकच आहेत. आरशा वाचून डोळ्यांनी डोळा पाहता येतो, आणि म्हणजे पाहणारा आणि ज्याला पाहायचं ते एकरूप होऊ शकतात. आपणच आपल्याला पाहायचं आहे, चेता आणि चेतविता एकच असू शकतो.
तसंच जाग करणारा आणि जागवणारा एकच असू शकतो. बुझे बुझावी जाणणारा आणि जाणवून देणारा एकच आहे. हे जर शक्य आहे तर मग आपल्याला इथे द्वैत येतच नाही. दिसायला हे दोन दिसत आहेत, पण मुळात ते एकच आहेत. आणि सद्गुरू आपल्याला सांगतात, पहावे आपणासी आपण. मग हे आपण आपल्याला पाहिजे. हे दोन वेगवेगळे आहेत का? नाही हो, एकच आहेत. पण मी म्हणताना मला कळत नाही, म्हणून मी म्हणते एक खोटा मी आहे, एक खरा मी आहे. या खोट्या मीला सगळं विसर्जन करायचं, तेव्हा खऱ्या मी मध्ये एकरूप व्हायचं. हे खरं खोटं काही नाहीये, सगळं सत्यच आहे. ते एकच आहे. हे त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे, की दोन नाही, एकच आहे. हे अद्वैत तत्वज्ञान त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेला सांगत गेलेलं आहे. आणि हे सांगता सांगता पुढे त्या 17व्या ओळीजवळ ते येतात आणि त्यावेळेला मात्र इथे गुरु शिष्याचं अवर्णनीय नातं त्यांनी सांगितलंय आणि ते अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला पाहता येत नाही, आपल्याला कळत नाही, समजत नाही. ही दृष्टी आपली आत मुरडून घ्यायला हवी, तेव्हाच त्या सूक्ष्म नात्याचा अनुभव येतो. आणि हे सूक्ष्म नात्याचा जो अनुभव येतो ना, तसे माझे निवृत्तीनाथ आहेत म्हणून ते पुन्हा निवृत्ती या शब्दावर घसरलेले आहेत. आता निवृत्ती या शब्दावरती ज्ञानदेव अफाट खेळतात. त्या निवृत्ती शब्दाचं इतक्या प्रकाराने वर्णन करतात, आधी आपल्याला येऊन गेलेलं आहे. आणि मुळात त्यांच्या सद्गुरूचं वर्णन म्हटल्यावर तर ते अगदी वाहवतच जातात. म्हणजे पुढच्या 80व्या ओळीपर्यंत त्यांनी तेच वर्णन केलेलं आहे. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण त्यातली ही सुरुवात तर बघूया. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया भरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. बघा निवृत्ती शब्दच किती वेळा प्रत्येक ह्याच्यामध्ये निवृत्ती हा शब्द आलेला आहे की नाही? प्रत्येकाचा अर्थ त्यांनी वेगळा घेतलेला आहे. निवृत्ती जया नाव. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की शुक आणि वामदेव हे जन्मतःच आत्मज्ञान झाल्यामुळे त्यांच्या वृत्ती शांत झालेल्या होत्या मातेच्या गर्भात असतानाच. हे आपल्याला सगळ्या कथा माहिती आहे. शुकदेवांनाही गर्भातच ज्ञान झालं होतं. ते जे 8 वर्ष झाले बाहेर पडले तर तडक ज्ञान मिळवायलाच गेले. आत्मज्ञान झालेलं असताना सद्गुरू करायला निघाले. वामदेवांचं तसंच झालेलं आहे. ते सुद्धा आतमध्येच होते आणि त्यांना जन्मतःच ज्ञान झालेलं होतं. त्यांच्या वृत्ती शांत झालेल्या होत्या. ते निवृत्तच होते. आता हे निवृत्त होते, शुकदेव म्हणा वामदेव म्हणा निवृत्त होते. हे नाव जसं त्यांच्या बाबतीत आपण म्हणतो की ते अलिप्त होते, तसं इथे निवृत्ती हे नावच त्यांना शोभा देतं. निवृत्ती या नावातच सौंदर्य आहे. निवृत्ती जया नाव. या निवृत्ती नामरूप आहे. आम्हाला दिसण्यासाठी ते निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत. ज्ञानेश्वरी लिहितात, अमृतानुभव लिहितात. ते सद्गुरू समोर बसलेले आहेत. ते रूप नामात्मक आहेत. पण हे नाम जे आहे ना, ती निवृत्ती या नावातच सौंदर्य आहे. आता निवृत्ती या नावात काय सौंदर्य आहे? तर त्यांनी वस्त्र टाकून दिलेलं आहे, घरदार टाकून दिलेलं आहे, अनिकेत. आपण हनुमंताच्या बाबतीत बघितलंय की सुवर्ण कौपिन आहे, बास मला दुसरं काही नको. ते वस्त्र मिळवण्यामध्ये मला कितीतरी वेळ घालवावा लागेल, त्यापेक्षा मला सद्गुरूंचं त्यामध्ये स्तवन करता येईल. मग तो म्हणतो की नको खाण्यापिण्याचं काही नको मला, मी कंदमुळं खाईन. घरदार नको. अहो ते आमचं घरदार खाणं पिणं राहणं याच्यामध्ये आपला 80% वेळ जातो. 20% सुद्धा आपल्याला परमार्थ करता येत नाही. मग हे जसं आहे म्हणून त्यांनी म्हटले इथे त्यांनी वस्त्र तर टाकूनच दिलेलं आहे, घरदार सुद्धा सोडलेलं आहे आणि या लौकिक सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, निवृत्त झालेले आहेत, अंगाला राख फासलेली आहे. आपल्याला असं वाटतं तर ह्याच्यात काय सौंदर्य आहे? घरदार टाकलं आणि लौकिक त्याग केला वगैरे, ह्याच्यात काय सौंदर्य आहे हो? खरंच काही नाहीये. आपले राहत आहेत ते काहीतरी. आम्ही बघा कसे पॉश राहतोय, असं आम्हाला उलट वाटण्याची शक्यताच असते. पण हे सौंदर्य कसं आहे? त्यांनी काय टाकलंय? अहम ममचं वस्त्र टाकून दिलेलं आहे. मी माझं तू तुझं अहम ममचं वस्त्र टाकून दिलेलं आहे. मल विक्षेप आवरण याचं घरदारच टाकून दिलेलं आहे. त्यांच्यात मल नाही, विक्षेप नाही, आवरण नाही, देहबुद्धी नाही. म्हणजे हे घरदार त्यांनी टाकलेलं आहे
संकल्प विकल्पाचा द्वंद्व भाव टाकून दिलेला आहे आणि अंगी वैराग्याचं भस्म लावलेलं आहे. असे हे निवृत्तीनाथ आहेत. त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा त्यांना साजेसं आहे. हे नाव त्यांना साजेसं आहे म्हणजे कसं साजेसं आहे? मागे आपण एकदा उदाहरण घेतलं होतं. फक्त वाचून दाखवते दासबोधातले श्लोक म्हणजे मग आपल्या लक्षात येईल. ओया, मातंगीचे नाम तुलसी, चर्मिकेचे नाम काशी, बोलता अति शुद्रिणीसी, भागीरथी ऐसे श्रीराम. सुण्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कुरूप परी आळविले, सुंदरा ऐसे श्रीराम. काही उपयोग नाही. अत्यंत कुरूपण नाव ठेवलंय सुंदरा. सुणा म्हणजे कुत्रा, आणि कुत्रा आणि त्याला अगदी सिंह म्हणतायत. असं काही होत नसतं हो. नावाप्रमाणे त्याच्यात काहीच गुण नाहीये. नाव सोनूबाई हातीकतलाचा वाळा आपण म्हणतो त्याप्रमाणे. पण यांचं तसं नाहीये हो. हे निवृत्ती नाव त्यांचं सार्थकी आहे, तेच त्यांचं स्वरूप आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शिवाय त्यांचं साम्राज्य कोणतं आहे? निवृत्ती जया बरव. त्यांचं निवृत्ती हे राजा आहेत. हे राज्य आहे त्यांचं. निवृत्ती हेच राज्य आहे, निवृत्ती हाच राजा आहे आणि निवृत्ती हेच साम्राज्य आहे. निवृत्तीचं राज्यपद यांना मिळालंय आणि या निवृत्तीवरती ते अनभिषिक्त सम्राट झालेले आहे. हे जे आहे ना, ते म्हणोनी मने काये वाचा, जो सेवकू होईल इयेचा. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, 18व्या अध्यायातली. ती आपण थोडक्यात बघूया. 18व्या अध्यायातली ओवी आहे. म्हणोनी मने काये वाचा, जो सेवकू होईल इयेचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. आता इथे जो सेवकू होईल इयेचा असं जे म्हटले ना, ते भगवद्गीते करता म्हटलेलं आहे बरं का, की काया वाचा म्हणे त्या भगवद्गीतेला समर्पण करील आणि तिचाच सेवक होऊन राहील, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल, तो निवृत्तच होऊन जाईल. आता इथे फक्त मी एकच शब्द बदलते, बाकी काही नाही. म्हणोनी मने काये वाचा, जो सेवकू होईल इयेचा म्हणजे भगवद्गीतेचा असं त्यांनी म्हटलंय. त्या इयेचा ऐवजी जो सेवकू होईल सद्गुरूंचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणजे हेच इथे फक्त एक शब्द इयेचा ते सद्गुरूंना लावला तर आपल्याला हे पूर्ण ज्ञान होतं. आणि हे सद्गुरूंना इथे परिपूर्णरित्या लागू पडतं. निवृत्तीजयाचे नाव निवृत्तीजया बरव, निवृत्तीची राणीव. राणीव म्हणजे साम्राज्य, आणि ही राणीव निवृत्तीची. म्हणून हे जे राज्यपद आहे, हे जे सम्राटपद आहे, हे निवृत्तीचं सम्राटपद आहे. हे जे ज्याला मिळतं ना, तो सगळ्याचा चक्रवर्ती राजाच होऊन जातो, तो परब्रह्म स्वरूपच होऊन जातो. ह्या पद्धतीने हे सगळं वर्णन आपल्याला इथे केलेलं आहे. आणि अशा ह्या 70 ओव्या जरी आपण म्हटल्या तरी ह्याच्यातनं आपल्याला एक अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला ते देतात. हळूहळू ते आपल्याला आपली पातळी वरती वरती वाढवत नेतात. आणि जेवढं आम्ही ते सूक्ष्मात जायला लागू तेवढं आम्ही त्याच्याशी एकरूप होऊन ऐकलं. पहा असं म्हणून ते सांगतात ना, नीट लक्ष देऊन ऐका. ते त्या पद्धतीने ऐकत गेलं की आपल्याला निश्चितपणे याची जाणीव होते की सद्गुरू आणि सत्शिष्य वेगळे नाहीत. तत्वदृष्ट्या ते एकरूपच आहेत. मी आणि परब्रह्म वेगळे नाही. तत्वदृष्ट्या आम्ही एकच आहोत, हे आपल्या पक्क लक्षात यायला लागतं. आणि हे सगळं सांगताना पुढच्याही 80 ओव्यांपर्यंत त्यांनी हेच वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीचं तेही आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.